काय रे पोरांनो, काय चाललंय इथं? अरे पोरगी, अरे काय चाललंय? बापू बापू हम जरा बोल तू. ए कोण आहे रे तो? चल बाहेर रे. आणि तू तर आमच्या गावचं दिसत नाहीस ना. इथं आमच्या मालकाच्या शेडमध्ये काय चाललंय तुमचं? हा थांब. किशा दिग्या इकडे या. आलो बापू. काय हो बापू? काय हो बापू म्हणून काय विचारतोयस? ह्यो काय प्रकार आहे? प्रकार कसला? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोयस? ही पोरग कोण आहे? आधी पळून गेलेली पोरगी कोण होती? आणि ह्या इथं काय करत होती? माहित नाही हो बापू. ते आम्ही आपले बसलो होतो उसकात. कोण आहेस तू? तुम्हाला काय माहित नाही? काय रे बोरा, कोण होती पोरगी? हे बापाचं नाव सांग. त्या बापालाच घेऊन येतो इथं. अहो बापू, असं करू नका. तो विषय लय वेगळा आहे. ए तुझा तो वेगळा विषय तुझ्यापाशी ठेव. मला ऐकायला वेळ नाही इथं. आणि काय रे, आई बापाच्या माघारी हेच धंदा करता होय तुम्ही? अरे आई बापांना कळलं तर काय वाटेल? चल नाही घेत ना. अहो बापू, ए चल निघ म्हटलं कळतं ना. आणि परत जर दिसलं ना तर हात पाय तोडून हातात देईन तुझ्या. चल निघ घेत ना. लाजा वाटत नाही हे पोरासनी. माझं चुकलं. आता कुलूपच लावून ठेवतो, मग कशी बसते. होय हो बापू. होय हो बापू काय? अरे शाळा सुटली, घरी जायला येत नाही तुम्हाला नीट? हा चला निघायत ना. होय बापू. चल. बघा, तुम्हाला म्हणलं होतं का नाही असल्या फंद्यात नको पडायला, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही. आणि वरून मलाच पण होती म्हणला. हे आय घाल्या बास कर की आता. हा काय रे सारखं 30 आम्हाला कळलं की आता. आणि 30 बोलून आता काय बदलणार आहे वीर? हा जे झालं ते झालं आता. गे बस. आपल्या जे झालं ना लई चांगलं झाले. आणि जर समज बापूला कळलं असतं आपण त्यांना आतमध्ये पाठवले आणि आपण त्यांच्यासोबत आहे, आपलं काय खरं नव्हतं. आणि तुला तर सोचलं बी नसतं. मग काय तर. हे केशा पप्प्या, ती बघ अक्षय. आपल्या ठीक आहे, गप जायचं त्यासमोरून. कुणी थांबच नाही काय. चल गप चल. चल. किसू, ए किसू, अरे इकडे ये की. आईला आता हिचं काय. हां आलो. बोल की राधा. अरे त्या दिवशी तुमची ओळख करून द्यायची राहिली ना. दादा मला लगेच सोडून गेला म्हणून. आकाश दादा, हा किसू आणि हा पप्प्या. आणि तो हा दिग्या. तुला कसं माहिती रे त्याचं नाव दिग्या आहे? अगं ती काय माहिती, पण ह्याचं थोबाड बघून वाटते ह्याचं नाव दिग्याच असेल. बरं आकाश दादा, किसू आहे ना वर्गात लय हुशार आहे. आणि हा पप्प्या लय खोडकर आहे. अगं त्याच्याकडे बघून वाटते का? बरं. अरे देवा, मी वही दुसरीच आणली. तू बोल यांच्याशी, मी लगेच कोमीकडनं वही घेऊन येते. हा आलेच. काय रे पप्प्या, तू पण फिरलास ना? आमची वाट लावणार होतास त्या बापू पुढं. ए हात काढ, मारतो काय त्याला? आणि काय चुकलं रे आमचं? काय चुकलं? आम्ही बापू समोर म्हणायला पाहिजे होतोय आम्ही तुझ्या सोबत आहे आणि तुम्हाला दोघाला आम्ही आतमध्ये पाठवलं. अरे आमची वाट लागली असती. वाट लागली असती म्हणतोयस? मग बापूने विचारलं तेव्हा ह्यो कोण आहे तर डायरेक्ट म्हणाला मला माहित नाही. अशी साथ देत असते ती. साध्याचं नको आम्हाला सांगू. जे आम्ही केलं का नाही ते कुणीच केलं नसतं. आणि आमच्यामुळं तुमची भेट झाली ती काय रे? हा भेट? कसली भेट? काहीच ठरलं नाही. काही ठरलं नाही?
आज जाऊन काय एकामेकाच काय ए एकामेकाच काय तोंड बघत बसला होतो वे. अरे बोलायला लागलेलो तोपर्यंत बापू आलं. मग आता रे आता काय तिला बघायला पोराकडचे येणार आहेत आणि होकार दिला तर लय अवघड आहे आणि मला लय टेन्शन आले. काय करावं काय सूचना झाले. अरे भावा कशाला तू एवढं टेन्शन घेतोय. अरे जी पाहुणे येणार आहे ती का नाही त्यांना सांग की पोरगी चांगली वागत नाही फालतू वागत्या घालणार रे असं तसं काहीतरी सांग की. अरे ती पाहुणी कशाला तिला बघते ती. अरे तिलाच काय तिच्या घरी तरी कशाला जाते ती. अरे असं आहे का नाही माझ्या मामाचं लग्न ठरवायचं होतं का नाही तेव्हा माझा आईबाप गेलो की पोरगी बघाय एका तिथल्याच पोरानं काय सांगितलं ह्या पोरीचं दुसरं कुठं तर चालू आहे म्हणजे ती हाय चालू. आणि मग माझ्या मामानं नाही बोलला की तिथंच मोडलं लग्न. असंच तू पण कर आणि मोड लग्न. होय पप्प्या बरोबर बोलती बरं का तू. अरे पप्प्या तू एवढं बोलतोयस तर तुम्हीच करा की माझ्यासाठी काय तर. काय ए बाबा जीव घेतोस का काय आमचा. अरे आमची पोच केवढी तू सांगा केवढं लागलायस. अरे आम्ही सगळं करायचं तू करणार त्या शितली बरं लग्न. अरे शेतात गेलं तरी 800 रुपये हजेरी भेटत्या आणि तो फुकटमध्ये आम्ही पाळायचो वे. बरोबर आहे ती आहे तुझं. आम्ही नाही काय तुझं काम करणार. तू बघ. ए चला रे. चला मी देतो प्रत्येकाला 800 रुपये. तो काय मागे काय म्हटलास. 800 रुपये देणार प्रत्येकाला. किशो बाप्या प्रत्येकाला 800 रुपये. 800 लगा 4-5 हजार रुपये झाले की. हा थांब नक्की देणार ना. होय नक्की देणार पण तुम्ही माझं काम करणार ना. दाद्या कसलं काम करायचंय. अगं काय नाही मी यांना चांगला अभ्यास करा म्हणलो म्हणजे मागं माझं पण नाव निघेल. बरं झालं तू सांगितलंस नाही तर नुसती गावभर बोंबला थिंडत असतात. अगं आता करणार की करणार ना. अरे होय म्हणा की एवढं का कोड्यात पडलाय. हो करणार. चल राधा करा बरं. आई घातली परत गोंडलं वाटतं. लगा पप्प्या जी पाहुणी शिकलीला बघायला येणार आहेत आपण तिच्याबद्दल फक्त वाईटच सांगणार आहे. ही बॅट कशाला घेऊन आलोय. बॅटवी पाहुणे आली का नाही त्यांना अडवायचं आणि त्यातला कोण नवरदेव आहे का नाही त्या डोक्यात बॅट घालायची काय लागा. ए यार पप्प्या काय बोलतोय तू. ए बाबा लहान वयात आम्हाला काय बालसुधार गृहामध्ये पाठवतोस पप्प्याला काय बोलतोय लागा तू. काय झालं मगाच बसणं बॅट काढली. अरे आता आपला इथं दिवस जाणार का नाही. मग येणार जाणारे लोक आपल्याला काय म्हणतील पोरांनो इथं का बसलाय मग काय सांगायचं सांग त्यांना. आणि बॅट हातात असली म्हणजे कसं त्यांना कळतंय की पोरं खेळायला निघाली ती मग कशाला काय विचारते ती म्हणून बॅट घेतल्या काय लागा. होय पप्पा बरोबर बोलती बरं का. हां बरोबर बोलतोय पण पहिलं नव्हतं सांगायचं. पण पप्प्या दिवसभर लागा इथं बसून करायचं काय. शेतमा तुझ्याकडे त्या पाहुण्यांचा फोन नंबर असेल की रे मग कर कॉल इथं सगळं सांगू टाकूया आणि जावे की इथनं. लगा काय बोलती पप्प्या. अरे मग 800 रुपये त्याचं भेटणार आहे ना मग ग बस की जरा. बर पप्प्या एक मोठी गाडी यायला लागली तीच असेल. हा ठीक आहे बॅट दे इकडं. ए पण आता काय करायचं रे. अरे बॅट कशाला. अरे हाय माझी मी करतोय थांब. हे ग बसा. बॅट कोणी मध्ये टाकली. हो काका बॅट टाकली नाही ती चुकून पडली. ती काय झालं माहिती आहे का ह्या अडक्यानं जोरात बॉल टाकला. मी 6 आणणार होतो की माझ्या हातानं बॅटच निसटली तुमच्या टायरा पुढे येऊन पडली. तुम्ही एकदा धोनीची मॅच बघितल्या का हो. ठीक आहे ते काढ बॅट जाऊ द्या आम्हाला. जाऊ दे म्हणताय कुणाच्या घरी चाललाय काय. पवारांच्यात चाललंय पोरगे बघायला. पवार शीतल पवार. हां अरे दिग्या काढती बॅट जाऊ द्या ना जाऊ द्या. ए तू का असं म्हणला. असं काय म्हणलं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला रोजचंच आहे बघा ती. रोजच म्हणजे अहो दर 2 दिवसाला त्या पोरीला पोरं बघा येते ती पण कोण पसंतच करत नाही. ह्यापेक्षा आहे ना म्हशीचा व्यवहार लवकर होतो बघा. काय गडबड आहे का. तर गडबड म्हणजे डाल में कुछ काला नाही सभी डाल ही काली आहे समजला का. अरे तू नीट सांगतोस का. तर तुम्ही एवढं म्हणताय म्हटलं सांगतो. त्या पवारचं शिकलीच आहे ना हां. 10वीत लपडं परत 11वीत लपडं परत 12वीत लपडं आणि 2 वेळा पळून गेली परत माघारी आली. काय रे ती घ्या. आणि आहे का नाही तिला जेवण बी करता येत नाही. हा आणि नुसती थोबाड रांगावती आणि गावात पोरणा येडं करत फिरते बघा. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि काय सांगू.
तुम्ही दोघं बोलताय खरं, पण हा काय बोलत नाही. खरं खरंय काही त्यो नाही काय बोलणार त्यो. असं काम. अहो त्याला बोलता येत नाही. हा? गुंगाय त्यो. काय हो हो. हा हा गुंगा येतो गुंगा. बरं ठीक आहे, ती काढ बॅट जाऊ दे आम्हाला. अरे पप्या अरे काढ बॅट हाय मी. हा, ता, ता. हा. पप्या एवढं सांगून बी गेली की. अरे शितम्या तुला काय एवढ्या लांब एवढी मोठी गाडी करून आली ती पण स्वतःचं पेट्रोल जाळून पुरगी बघायला. अरे ह्या गावात त्यांचं कोणतरी पै पाहून असणारच की, त्यांना भेटून जाणार की माघारी. तुला आहे ना डोकंच नाही बघ. शिदमा बॅट बघू की. ती काय म्हणतात आता? गुंगा आहे मी. अरे ऐकलं मी गुंगा. धर द्या धर. ए, शितम्या, धर. नाही, जायला. कसा आहे किशा की आपला विषय हरडाय का नाही. आले ती का पाहुणी आले ती का आ. होय होय लागा किशा. पप्या बोलला तसंच झालं बर का, एकदम कडक. प्राऊड ऑफ यू बेबी. बेबी सॉरी सॉरी बाबा. असं बोल. काकू येते. दादा अरे इथं काय करते. अगे राधा तू इथं. हो इथंच. तुम्ही काय करता इथं? अगं राधा ते आम्ही जरा क्रिकेट खेळायला चाललो होतो ग, त्यामुळे. उगाच खोटं बोलू नका. काय आहे ते गपचूप सगळं सांगा मला. अगं काय कुठं काय काहीच नाही. किसू खोटं बोलू नकोस. मला सगळं माहिती झालंय. समजलं तुला? समजलंय काय काय समजलंय तुला? शीतलला बघायला पाहुणे येणार होते हे मला कालच काकूनी सांगितलं होतं, म्हणून मी त्यांना मदत करायला गेले होते. मग काय पाहुणे आले आणि ते असे बोलले की पप्प्या नावाच्या मुलानं तुमच्या पोरीबद्दल लयच काय काय वाईट सांगितले. आता इथं पप्प्या कोण आहे? आयला मीच की मी येलो आता. बोलवतो ना पप्पा तुला, नको असल्या भानगडीत पडायचं, पण तू नाही ऐकत. अगं राधा ते आम्ही खेळत होतो ग, म्हणून ती चाललेली जरा नवीन माणसं दिसली म्हणून म्हटलं चेष्टा करावी म्हणून चेष्टा केली. राधा पप्याचं जाऊ दे, ती तसलंच आहे. अगं त्या पाहुण्याने शीतलला पसंत केलं का ग? हो, पाहुण्यांनी पण शीतलला पसंत केलं आणि शीतल पण पाहुण्यांना हो बोलली. काय म्हणजे 800 गेलं? काय? अगं काही नाही, ते जरा एक काम आठवलं. ए चला चला जातो आम्ही राधा. ए चल पप्या. जावा. किशा आता काय करायचं? हे चितले इथं काय करत्या? चल लवकर. अरे तुम्ही इथं काय करता एवढ्या रात्री? ए बाबा नको खाऊ तू, चल. अरे पण कुठं? अगं तू तिथे थांबलाय, तुला बोलावली, चल तू. अरे पण एवढ्या रात्री कोण बोलवतं? हिला रात्रीच पडलंय, इथं आमचं डोकं फिरलंय. चल लवकर तू. चल चल राहू दे. चल चल चल. आकाश काय झालं? एवढ्या रात्री का बोलवलंस मला? आकाश अरे तुझ्याशी बोलते, काहीतरी बोल. काय बोलू मी? कळतंय तुला काय केलेस तू? कळतंय का? ओरडू नकोस ना माझ्यावर. ओरडतोयस कशाला? ओरडू नको. ओरडू नको तर काय करू? या टाइमला हसू मी? बावळट. बावट काय म्हणतोयस रे? बावट काय म्हणतोयस? ही पद्धत झाली आकाश बोलायची? हे बाई मी आधीच टेन्शनमध्ये आहे, माझं डोकं नकोस खाऊ. आकाश मी डोकं खातीये? तुला कळतंय का काय बोलतोयस तू? नाही मला काय कळत नाही, तुलाच सगळं कळतंय म्हणून त्या मुलाला हो बोललीस. हो बोलली मी. हो हो बोललीस. तुला जरा तरी माझा विचार आला नाही? विचार? कसला विचार करायचा होता रे मी? तिथं पप्पा होते, आई बसली होती, आमचे सगळे पाहुणे होते आणि सगळे मला म्हणत होते पोरी हो बोल हो बोल. काय करायचं होतं अशा वेळेस मी? काय बोलायचं होतं हे माहीत नाही मला, पण तू हो बोलून मूर्खपणा केलेस. मूर्ख कुठली? ए सारखं काय रे मूर्ख मूर्ख लावलेस? ऐकून घेते का म्हणून काहीही बोलायचं नाही. त्याला हो बोललीस म्हणल्यावर मूर्खच म्हणणार. मूर्खासारखं वागलेस तू.
मूर्खच आहेस तू. आकाश शीतल, सॉरी. मी पण सॉरी. आकाश आपण शांतपणे बोलूयात का? हे बघ अजून पण वेळ नाही गेली. फक्त तू मला समजून घे. अगं शीतल, एवढी वर्ष आपण एकमेकांना समजून घेत आलोय म्हणून तर येत आहे. सांग ना शीतल, काय करायचं आपण? बोल, तू म्हणशील ते करू. तोच तर प्रश्न पडलाय मला. मी लग्नाला हो बोलले, पाहुण्यांचाही होकार आला. उलट ते तर म्हणतात लगेच लग्नही करून टाकू. काय करायचं ना मलाच समजत नाहीये. पळून जायचं का शीतल? पळून? पण पळून जायला मदत कोण करणार आपल्याला? मदत?